मी राजेश मणेरीकर पूर्ण इकोविजन फाउंडेशनचा CEO म्हणून काम करतो. पूर्ण इकोविजन फाउंडेशन संस्था 2012 पासून पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि आता 3 राज्यांमध्ये काम करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार. पूर्ण इकोविजन फाउंडेशन नागपूर महानगरपालिका आणि इतर सामाजिक संस्था आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2026 रोजी ई वेस्ट का नियंत्रण यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्याच्याबाबत जनजागृती सर्वसामान्य गटामध्ये करणं आणि त्याची संकलन मोहीम करणं असं उपक्रम या 26 जानेवारी रोजी होणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त केंद्रांमध्ये हे चालेल. हे सगळी सेंटर्स ही व्हॉलेंटिअर ड्रिवन आहेत, त्यामुळे हे सगळे स्वयंसेवक चालवतील आणि ह्या सगळ्या केंद्रांमध्ये नागरिकांना अपील आहे की आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक कचरा ज्याच्यामध्ये सर्व विजेवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या गोष्टी या आपण या ठिकाणी केंद्रांवर जमा कराव्यात, जेणेकरून त्याचा उपयोग यातील कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या दुरुस्त करून शहरातील किंवा ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींना हे पोचवल्या जातील. आणि जो बियॉन्ड रिपेअर कचरा आहे हा कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जे मान्यताप्राप्त संस्था आहेत यांच्यापर्यंत पोचवला जाईल, जेणेकरून आपल्याकडचा ई कचरा योग्य प्रमाणात विभागला जाईल. तुम्ही जो ई कचरा स्वीकारता त्या ई कचऱ्यामध्ये मोठा डाटा पण असतो. हा डाटा जर तुमच्या कंपनीच्या माध्यमातून दुसरं कोणी जर पोहोचला तर त्याची जबाबदारी काय? या सगळ्यामध्ये एक असं आहे की आपल्याकडचा डेटा हा तुम्ही इरेज करून द्या असं आम्ही जनजागृतीमध्ये सांगत असतो. आणि हा सर्वसामान्यपणे सायबर सिक्युरिटीच्या लॉमध्ये दिलेला गोष्ट आहे की आपल्याकडचा डेटा हा आपण डिलीट करून दुसऱ्यांना वस्तू द्याव्यात. सो तरीसुद्धा हेही आपण जनजागृती करत असतो. त्यासोबतच जे रिसायकलर्स असतात त्यांच्याकडे ही सगळी डेटा इरेज सिस्टीम असते आणि ती ते योग्य पद्धतीने करत असतात. त्याच्यामुळे यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सर्वांना अपील आहे की आपण 26 जानेवारी रोजी या मोठ्या प्रमाणात या ई कचरा मोहिमेमध्ये जनजागृती संकलन मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.